यारे नाचू प्रेमानंदे राम नामाचे छंदे मनाजे राम श्रीराम भव सिंधू तारक नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे सुमौशी नगर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वेळेस एवढ्याच भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये आबाल वृद्ध माता माऊली तरुण मंडळ या सर्वांच्या एकोप्यातून साजरा होत आहे। खरं म्हणजे माझी गाडी येऊन लातूरला थांबलेली आहे आणि मला 15 मिनिटात सेवा उरकून जायचं आहे, पण तुमची संख्या बघून वाटतं गाडी गेली तर हरकत नाही, पण सेवाच पूर्ण करावी। आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दडक्या पद्धतीचा। या मनुष्य जीवाने या संसारूपी भवसागरातून तरण्यासाठी त्याला कुठली नाव उभी आहे तर ती प्रभू रामाच्या नावाची नाव आहे की ज्या नावेनं जर आपण आवडीनं प्रेमानं आणि भावनेनं जर ते नाम घेतलं तर हा संसार सागर सहज तरून जाऊ। याचं दिग्दर्शन विवेचन सुंदर अशा पद्धतीने केलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत। विठ्ठल महाराज काय म्हणतात, यारे नाचू प्रेमानंदे राम नामाचे छंदे। बाबांनो या, महाराजांनी बोलवलं या माझ्याकडे। संत बोलवतात, देव बोलवत नाही। देव म्हणतो गरज असेल तर या, नसेल तर खुशाल तिकडे राहा, मला गरज नाही। याल तरी यारे लागे, बघा शब्द कसे आहेत, यायचं आहे का, गरज असेल तर या। पण संत मात्र तसं म्हणत नाहीत। शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, यारे नाचू प्रेमानंदे, पण महाराज मात्र म्हणतात, भगवान स्वतः म्हणतो, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे। पण संतांचा स्वभाव तसा नाही, देवाचा स्वभाव दुष्टाला मारायचा आहे आणि संतांचा स्वभाव दुष्टाला स्वतःसारखं बनवण्याचा आहे। म्हणून देवात आणि संतात जमीन आसमानचा फरक आहे। आणि एकदा का संतांनी टाकाऊ जरी जीवाला हाताशी धरलं तर टिकाऊ बनवूनच बाहेर काढतात। अपना सारी सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। आदरणीय परमश्रद्धेय आमचे राजेंद्रजी महाराज भारती यांच्या मुखारविंदातून तुम्ही गेले 6 दिवस रामकथा या ठिकाणी ऐकत आहात। खरोखर सांगायचं म्हणजे कथेमध्ये ती ताकद आहे की कुठल्याही जीवाचा उद्धार करण्याची ताकद कथेमध्ये आहे। समजा विद्वान नसेल, पंडित नसेल,
शास्त्री नसेल, न्यायिक नसेल, बिचाऱ्याला नामस्मरण करण्याशिवाय काहीही कळत नाही. अतिशय भोळा बाबडा माणूस आहे, शिकलेला नाही. महाराज म्हणतात त्याचा उद्धार हरीच्या कथेनं आहे. दिन हो चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम मुसुपा वाह महापातक नाशनम. पाप शिल्लक राहत नाही. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि दादा 3 दिवस झाला आमच्या सोबत आहेत. पश्चिम महाराष्ट्र चंदगड पासून आतापर्यंत. महाराज काय सांगतात, जीवनामध्ये कथेला अनन्य साधारण महत्व आहे. कथा सामान्य समजू नका. ही कथा काय करते? ही कथा जो पंडित नाही, न्यायिक नाही, पुराणिक नाही, शास्त्रीय नाही, ज्याला काही कळत नाही त्याचा उद्धार करते. दीन आणि दुर्बळाशी सुकराशी हरी कथा, तारू भव सागरीची उच्च नीच अधिकारी. श्रीराम कथा ही जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे. रामकथेतून आम्हाला काय शिकायला मिळतं? रामकथेतून सासा सुनांचा व्यवहार कसा असावा, बंधू भावातलं प्रेम कसं असावं, मुलाचं आणि बापाचं नातं काय असावं, राजाचं आणि प्रजेचं नातं काय असावं, न्याय कुणाला दिला जावा, निवाडा कसा केला जावा, हे सर्व रामाच्या राज्यामध्ये होत असल्यामुळे रामकथेला अनन्य साधारण महत्व. रामकथा सामान्य नाही. या रामकथेमधून काय मिळालं आम्हाला? रामकथेमधून आम्हाला एक वचनी, एक पत्नी, एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी जे जे आचरण केलेलं आहे त्याचं आम्हाला या ठिकाणी आचरण करून दाखवायचं. आणि भगवान श्रीकृष्णजी जे जे वागले त्याचा आम्हाला उच्चार करायचा आहे. पण या कलियुगामध्ये सगळं वेगळं झालंय. रामाच्या आचारासारखा वागायला कोणीही तयार नाही. कृष्णाच्या आचारासारखा प्रत्येक जण वागायला तयार आहे, पण कुणाला जमना. विठाला महाराजांना म्हणावं लागलं, या रे नाचू प्रेमानंदे राम नामाचे छंदी. बाबांनो या, माझ्याकडे या म्हटले महाराज. आणि आल्याच्या नंतर काय करा? येत असताना सोबत काही घेऊन या. काय घेऊन यावं? कुणी प्रेम आणा, कुणी आनंद आणा. ज्याला नाचता येत असेल ते चांगला नाचण्यातला वेगवेगळ्या प्रकार माझ्याकडे घेऊन या.
आणि हे सर्व एकत्रित करू आपण. आणि एकत्रित करून काय करू महाराज? तुमचे तर 1000 नाव आहेत देवा, नेमकं आम्ही कुठलं नाम घ्यावं तुमचं? जे आयुष्यामध्ये कधीही सरळ वागला नाही, ज्या वाल्या कोळ्याला नारद महर्षींनी उपदेश केला, तो वाल्या कोळे राम म्हणलं तरी मरा म्हणायचा. राम म्हण, मरा, राम मरा, मरा 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 म्हणत म्हणतच राम राम म्हणायला लागला. आणि त्याचा उद्धार होऊन जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं तसं देवाला वागावं लागलं. त्याचं नाव रामायण आहे. जसा देव वागला तसं लिहिलं गेलं, त्याचं नाव महाभारत आहे. कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी. मी पुन्हा एकदा स्पष्टीकरण सांगतो. जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं तसं येऊन देवाला वागावं लागलं, त्याचं नाव रामायण आहे. आणि जसं देव वागला तसं लिहिलं गेलं, त्याचं नाव महाभारत आहे. विठ्ठला महाराजांनी स्पष्ट सांगितलं. म्हणून उलट्या मंत्राने जो वाल्मिक ऋषी तरला आणि वाल्याचा कोळी झाला आणि त्याला वाल्मिक ऋषी नाव पडलं गेलं. आणि त्यांनी जे सांगितलं ते लिहिलं आणि त्याप्रमाणे वागावं लागलं. आहे का समेवर काही? बोला. बोलिले वाल्मिक तैसेची करेल, वरतुनी दावीन नामा म्हणे. त्यांनी फोट असे हलविले मगापासून. मला काहीतरी आहे काही जवळ, मला काय आता चालत असेल ते इशारा दिला, तुम्ही सांगितलं, हरकत नाही. म्हणून महाराजांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. मना जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम. हे नाम कसं आहे? संसार रूपी भवसागर फार मोठा आहे, तारून जाण्यासाठी कठीण आहे. हे आपण अनुभवातून सांगत नाहीत, पण संतांचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या सिद्धतेला पात्र होऊन संत सांगतात, बाबा हा संसार सागर तरून जाणं अवघड आहे, पण जर रामनामाची कास धरली किंबहुना रामनामाच्या नावेत बसलो तर हा संसार सागर आम्ही सहज तरून जाऊ. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, मना जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम. पण हे नाम कसं घ्यावं लागतं? आवडीनं घ्यावं लागतं. आणि जर हे नाम आवडीनं घेतलं तर काय होतं महाराज? नामेची तारी तारिले कुट्या नाही कुटे, नामेची वैकुंठी बैसविली. एक आणि दोन तारले काय या नामानं महाराज नाही. ऐसे आनंद
अनंत अपार नामे तरले चराचर नामे तरले चराचर नाम पवित्र आणि परिकर नाम पवित्र आणि परिकर रखुमा देवी वराचे वा रकुमा देवी वराची हे नाम पवित्र आहे गोड आहे लाखो नाही कोट्यावधीचे कोट्यावधी तरले गेले हो कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे कितीतरी प्रमाण आहे सुंदर नामावरती प्रमाण आहे पण महाराज म्हणले त्या प्रमाणाच्या अगोदर पण काहीतरी लागतंय ते आपल्याकडे आहे का बघा जरा सापडतंय का कोणाला तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची आवडीने भावे हरी नाम घेते 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 तुझी चिंता ध्यासी सर्व आहे तुझी चिंता ध्यासी सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे हरिमुखी गाता हर बली चिंता 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 हरे मुखे 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 गाता हर बली चिंता काय म्हणले महाराज या नामाची अलीकडे काय पाहिजे आवड पाहिजे म्हणून महाराजांना म्हणावं लागलं ऐशी नामाची आवडी काळगीला दिशू धडी नामाची अलीकडे आवड पाहिजे म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे पण कशी हे नाम आवडीनं घ्यायचंय पण महाराज आवडीनं घेऊन पण लक्षात राहत नाही आमच्या परत आम्ही विसरून जातो तर आज कीर्तनात झालेला उपदेश संध्याकाळी झोपलो की सकाळी परत पुढे पार केली तुकोबर आहे काय म्हणजे हे मन आहे बरं का आणि हे मन चंचल आहे मनाची अवस्था क्षणोक्षणाला पालटते आता इथं तर एका क्षणात जग फिरून येऊ शकतं मन एवढी मनाचा ताकदीचा वेग आहे मग अशा मनाला आवरून माझ्या भजनाच्या ठिकाणी लावायचं हे शक्य आहे का शक्य नाही महाराज मग हे कसं लावू आपण तर ज्ञानोबा राय सांग तू मन हे मिची करे माझी भजनी प्रेम धरे सर्वत्र नमस्कारी मजे काती तू काय कर अर्जुना तुझं जे मन आहे ना ते मन मला अर्पण कर आणि माझ्या भजनाच्या विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण कर आणि या चराचरामध्ये सर्व ठिकाणी मी विश्व व्यापून भरलेला आहे हे दिव्य दृष्टीने पहा त्यावेळेस तुला भक्तियोगी साध्य होईल आणि त्याच द्वारा तू माझ्या नामाला ओळखशील आणि मज स्वरूप येऊन मिळशील मग त्या नामाला काय करावं लागतं तर ते नाम भोकावं लागतं आता आपल्याला कीर्तनात आहे युट्यूबला आहे टीव्हीवर आहे मोबाईलवर ऐकायला मिळते पण आका पोट भरतय का खादिल्याशी गोडी देखिल्याशी नाही भारदनवाही मजुरीचे भाऊ बँकेतनं सर्व्हिसला आहे कोट्यावधी रुपये डोक्यावर घेऊन पोत्याचे जात आहे पण त्या पोत्याच्या कोट्यावधी रुपयातला 1 रुपयाचा तरी महाराज त्याला उपयोग आहे का
नाही नाही, ते फक्त मजुरीचा बहार वाहतो आणि मिळणारी जी मजुरी आहे 10 रुपये, त्या कोट्यावधी रुपयातले 10 रुपयेच मिळतात त्याला. तसं तुकोबाराय सांगतात बाबा, त्याच्यासाठी तो आपल्याला अनुभव घ्यावा लागतो. अनुभव जर नाही घेतला तर त्याचा उपयोग नाही. तसं हे नामसंकीर्तन काय आहे की आपण याच ठिकाणी येऊन डोळ्याने, मनाने आणि चित्ताने पाहावं लागेल, त्यावेळेस त्याची गोडी आमच्या लक्षात येईल. म्हणून खातेल्याची गोडी. इथं आता पंगत चालू होते. काय भाजी सुंदर केली हो, किती स्वादिष्ट केली, काय सांगावं. मी खाल्ली नाही बरं का, पण एक वर्णन म्हणून किती स्वादिष्ट केली, ही खाल्ली तर कळलं ना. उगं मोक वर्णन एवढं केलेलं आहे, पण खाल्लं पण त्याची गोडी माहीत नाही. त्याच्यामुळे वर्णन करून काय उपयोग आहे. तुकोबारा म्हणले ती गोडी आम्ही खाऊन पाहिले, चाकून पाहिले. तुकोबारा म्हणले तो अनुभव मला आहे. म्हणून तुका म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी. मला अनुभव अंगचा असल्यामुळे मी ते सांगतो, तुम्हाला अठासानं सांगतो. नाथ महाराज देखील म्हणले मी सांगतो. काय सांगतो तर ऐशी नामाची आवडी आणि काळ गेला देशू धडी. हा काळ जवळच येत नाही आणि नामचिंतन करायला काळाची वेळेच सूची असूचीचं आपल्याला बिलकुल बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता, काळ वेळ नाम उच्चारिता, काय शुभम महाराज जेवण तुम्ही केले कळलं ना. ते माकुडे साहेब म्हणलेच होते, गंभीर महाराजांचा शुभम ना एक एक बोल शिकलाय. त्याचा अनुभव आता प्रत्यक्ष यायला आहे, मागं बोलून नाही. आणि आज सगळं अनुभवावरच चाललंय आपलं. ज्यानं घेतला त्यानं सांगायचा. तसं नाथ महाराज या अभंगामध्ये सांगताना काय सांगत आहे. आवडीने नाम घोका एका मने जनार्दन एका. म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणायला लागले. त्यांनी शेवटी एका टाकलं आणि अगोदर मने टाकलं. मने जनार्दन एका, आवडीने नाम घोका. महाराज देवाला देवाचं नाव एवढं का आवडतं. तो देवाला नामाचा प्रकार सर्वात अगोदर देवाला मुख्य काय आवडत असेल तर नाम आवडत. एकदा सीता मातोश्रीने प्रभू रामचंद्रांना विचारलं, भाऊ देवा तुम्हाला काय आवडतं मनापासून सांगा बरं. तिला वाटायला लागलं की प्रभू रामचंद्रजी म्हणतील सीते तुझ्या वाचून मला दुसरं काहीही आवडत नाही. कारण कुठल्याही माता माऊलीची इच्छा असते की पतीनं अगोदर काय म्हणावं, तुझ्यासारखी धर्मपत्नी मला मिळाली, खरोखर माझ्या जीवनाचं कल्याण झालं. कुठल्याही स्त्रीच्या मनात हीच इच्छा असते. स्त्रीला काही लागत नाही सांगतो. आणि आमच्या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रिया तर एवढ्या समाधानी आहेत, निस्त्या आश्वासनावरती चलत राहतात. हे गंठन पुढल्या वर्षी घेणारच आहे की त्याला 10 वर्ष होऊन गेलं, घेतलं नाही पण देणार आहे, घेणार आहे. आणि परत तिला मोठी शाबास, मालकीन तूच आहेस की मी पुढे काय. नुसत्या आश्वासनाच्या पावसावर माता माऊल्यांचा जन्म आहे. आता आदर्श आचारसंहिता असल्यामुळे पुढे बोलताना येणार आपल्याला, तर मर्यादा असल्यामुळे मर्यादेतच राहू. तसं सीता मातोश्रींनी प्रभू रामचंद्रांना विचारलं, बापू की नेमकं तुम्हाला देवा काय आवडतं. देवाने सांगितलं, अगोदर माझा आत्मा मला सर्वात आवडता आहे, किंवा माझा आत्मा मला प्रिय आहे, माझं प्रेम माझ्या आत्म्यावरती आहे. देवा त्याच्यापेक्षा तुम्हाला आणखी काय आवडतं. सीते त्याच्यापेक्षा मला तू आवडतेस. सीतेला समाधान वाटलं. वा, म्हणजे माझ्या पतीच्या मनामध्ये मी आहे. परत विचारलं, देवा तुम्हाला आणखी काय आवडतं. तर महाराज स्वतः प्रभू रामचंद्र सांगतात, सीते तुझ्यापेक्षा मला लक्ष्मण आवडतं.
आणि इथं नाथ महाराजांच्या मुखातून सांगतात मला काही आवडत नाही, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार म्हणून ऐशी नामाची आवडी, काळ गेला देशो धडी, मना जे राम श्रीराम, भव सिंधू तारक नाम. अभंगाचा भावार्थ संपायला 11:15 वाजले. विठोबा रुक्माई घेऊया का चिंतन पुढे करूया. विठाला सांगताय बरोबर आहे, आम्हाला नाचता आलं पाहिजे. अहो पण आम्ही क्लासच लावलेला नाही नाचायचा. चुकून गल्ली डीजे वाजावा ते घरात बसत नाही. अगोदर डीजेच्या पुढे येऊन डोलायला लागतं. तुम्हाला आणखी एक शास्त्रातला सिद्धांत सांगतो. कुठलाही बँड लग्नातला वाजू द्या, नवीन मुलाला दारामध्ये उभा करा, ते फाउंडेशन सहित हलायला लागते. पोरग हलवायची गरज नाही का, तुम्ही आम्ही देखील हलायला लागतो. लक्षात घ्या का, तर ते जे लग्नातले वाद्य आहेत ना, त्याला ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे हे लग्नाचे वाद्य नाहीत, हे रणांगणावरती वाजवले जाणारे वाद्य आहेत. कारण पूर्वीच्या काळी रणांगणावरती शत्रूवरती प्रहार तुटून पडण्यासाठी या प्रकारच्या वाद्याची गर्जना व्हायचे आणि ते वाद्य लग्नात आले, माणसं नाचायला लागले, त्याच्या पुढे प्यायला लागले आणि मारामाऱ्या चालू झाल्या. ते मारामाऱ्याच वाद्य होणारच. परवा एका ठिकाणी लग्न झालं. एका युवतीनं आणि युवकानं वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबा तुकाराम या भजनावरती मिरवणूक काढली आणि त्याच्यावरती आपलं लग्न केलं. जसं अलीकडे परिस्थिती तीच आलेली आहे. भजनी मंडळाला तुम्ही बोलवा, लग्नात त्यांना मानपान द्या, जमलं तर सुपारी द्या, पण त्यांचा भजनाचा आनंद ठेवा. अलीकडचं उदाहरण पाहायचं झालं तर विश्वशांती केंद्राचे आपले अध्यक्ष विश्वनाथजी कराड साहेब, काय कमी आहे, केवढा मोठा बँड लागेल ना तिथं, पण नाही. ज्ञानोबा तुकोबरायांच्याच भजनाचे कितीही मोठा विदेशातला तत्वज्ञ आला तरी त्याचं स्वागत भजनाने करायचं अलीकडे त्यांनी गृहीत धरलं. का, तर त्यांना कळालं हे भजन सगळ्या सारातलं सारा. हो, ते प्राणाही परोते मज आवडती निरुती, जी भक्त चरित्राती प्रशंसती, तेही प्राणा पुरते मज आवडती निरुती, जी भक्त चरित्राती प्रशंसती. ज्ञानोबरांचा जो भक्ताच्या चरित्राचे गुणगान गातो ना, तो सगळ्यात मला आवडतो. नवे नवे तो कोण आहे, तो माझा आत्माच आहे. अहो तो आत्मा नाही, माझ्या डोक्याचा मुकुट आहे म्हणतात. मग या हिवरी पारथा माझी या भजने आस्था. आस्था शब्दाचा अर्थ प्रेम. मग या हिवरी पारथा माझी या भजने आस्था, दयाती मी माथा मुकुट करी. विठाला महाराज म्हणतात त्याला मी माझ्या डोक्याचा मुकुट करून घेतो, जो प्रेमानं माझं भजन करतो. आणि जो माझं प्रेमानं भजन करत नाही त्याच्यात आणि दगडात काहीच फरक नाही. बघा म्हणजे काय माणसाने म्हटलेलं आहे साधू संतांनी, किती समजून सांगा. रामायणातला गोड प्रसंग आहे. कारण आपण सर्वजण यावर्षी भाग्यवान आहोत. कारण आपल्याला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा याची देही याची डोळा याच देहामध्ये पाहता आली. त्याच मारुतीरायांचं मंदिर आहे. मग त्या मारुतीरायांना आपल्या प्रभूचं कौतुक केलेलं कमी गोड वाटेल का मामाश्री? म्हणून हा अभंग निवडला. त्यांना कौतुकच वाटणार. कारण त्या मारुतीरायांनी सगळ्यात खालची भक्ती असणारी दास्यत्व स्वीकारले आणि प्रभू रामाला मिळवलं. सामान्य कार्य आहे.
दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरण। महाराज या जीवनामध्ये भक्ती ही प्रधान आहे आणि साधू संत या भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांचा जन्म आहे। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आली दिन जना। नाना प्रकारची यज्ञ यागादी क्रिया चालू होत्या। रावणाने सर्व साधू संतांना एका दिवशी बोलवून घेतलं आणि सुनावलं, खबरदार माझ्या राज्यामध्ये राहायचं आहे ना? हो महाराज, तुमच्याच राज्यामध्ये राहतो आम्ही, मला कर द्यावा लागेल। अरे आम्ही फकडे साधू संन्यासी, आम्ही तुम्हाला कर कुठून देणार? आम्ही तर खायला काही नाही म्हणून लिंबाचा पाला ओरबाडून मिळणारं फळ खातो आणि आम्ही तुम्हाला कुठून देणार महाराज कर, पैसा वगैरे? नाही नाही, मला माहित नाही, कर द्यावा लागेल, कारण रावण घेतल्याशिवाय माणसाला काही देत नाही। त्यावेळेस सर्वांनी विचार केला काय द्यावं? तर रावणानं सांगितलं, काही नसेल ना, लंगोटी आहे, हरकत नाही म्हणला, मला तुमच्या शरीरातलं रक्त द्या, पण रक्त का होईना मला द्यावंच लागेल। त्यावेळेस सगळ्या साधू संतांचं रक्त रावणाने एका छोट्याशा अशा भांड्यामध्ये काढून ते काढून घेतलेलं रक्त घेतलं आणि अपरात्रीच्या वेळेमध्ये शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये ते रक्त खाली ठेवला कलश आणि वरून त्याच्यावरून माती झाकली। हे मंदोदरी गुप्त पद्धतीनं पाहत होते। कोण पाहत होते? मंदोदरी। मंदोदरीने विचार केला, आपला मालक रात्रीच्या एवढ्या वेळेमध्ये कोणीही सैनिक सोबत नाही, गुप्त जागे काहीतरी पुरून ठेवतायत, नक्कीच विशेष काहीतरी असलं पाहिजे। रावणाला महालामध्ये जाऊ दिलं आणि मंदोदरी बाजूला येऊन त्या जागेच्या जवळ आली। पाहते तर जागा उकरून पाहिली तिने, आतमध्ये काय आहे? आतमध्ये तिला एवढा कलश दिसला आणि त्या कलशामध्ये काय आहे म्हणून पाहिलं तर अंधाराची रात्र होती, तिला काय आहे हे दिसलं नाही, पण आपल्या मालकानं ठेवलंय त्यावेळेस हे निश्चितच काहीतरी किमती असेल म्हणून तिनं त्याच वेळेस ते प्राशन केलं। प्राशन केल्याबरोबर ती गर्भवती राहिली आणि गर्भवती राहिल्याबरोबर स्त्रीचा जन्म झाला। झालेल्या स्त्रीच्या जन्माला आता कुठं ठेवावं ही पंचायत पडली। कुणाला? मंदोदरीला। मग मंदोदरीने आपल्या गुप्तहेराला सांगितले की जन्माला आलेली मुलगी माझ्यापासून अनंत पटीनं कुठंतरी लांब नेऊन ठेव। त्या गुप्तहेरानं त्या जन्म झालेल्या मुलीचं तिला सोबत घेतलं आणि दूर देशामध्ये जाऊन एका ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी मोठा खड्डा खणला गेला आणि त्या खड्ड्यामध्ये मोठी पेटी ठेवली आणि त्या पेटीमध्ये ती मुलगी अलगद ठेवून पेटी बंद केली आणि जमिनीवरून पूर्ण माती झाकून। ज्यावेळेस त्या शेतीमध्ये शेतकरी नांगरण्यासाठी आला आणि शेतीला नांगरत असताना त्याच्या त्या फळाला ज्यावेळेस खटकन पेटी लागले आणि काय आवाज आहे, रडल्याचा आवाज पाहिला आणि पेटी उघडली तर आतमधून स्त्री बालक त्या ठिकाणी दिसलं। त्या शेतकऱ्यानं घेतलं। पूर्वीच्या काळातली पद्धत होती द्रव्य भूमिगत ज्याला मिळालेला आहे त्याच्यावर अधिकार राजाचा असतो म्हणून ते राजाला निघून दिलं पाहिजे। पण अलीकडे आपल्याला चुकून जर लाखो रुपये मिळाले तर माणूस घरातच ठेवतो, शासन दरबारी जमा केले पाहिजे, ते पूर्वीपासून चालत आलेली परंपरा। त्या शेतकऱ्यानं त्या मुलीला घेतला आणि जनक राजाच्या जवळ जाऊन जनक राजाला सांगितलं, राजे ही कन्या मला आपल्या भूमिगत द्रव्याच्या रूपामध्ये मिळाली, हिचा स्वीकार करा। जनक राजाने मुलीला लहानाचं मोठं केलं आणि तीच पुढं सीता मातोश्री झाली। ही सीता कोण महाराज? रावणाची। शाबास। मग आपल्या मुलीच्या माग लागलेल्या बापाचं कुळा सहित नष्ट झालेला आहे, मग रावण कसा राहा? ब्रह्मा वेदार्थ, ब्रह्मदेव वेदाचा जाणता होता, ते प्रमाण आहे बघा। विठाला
ब्रह्मा डोळासा ते वेदार्थ ना कळे ते हे आंधळे व्यर्थ होती. किंवा ब्रह्म कन्येशी धरू जाता असं एक नाथ महाराजांचंच प्रमाण आठवतंय का? ठीक आहे, असू द्या, आठवलंच पुन्हा बघू. हरिपाठातच आहे नाथ महाराजांचं, असू द्या. परमार्थाचा गोवा पुण्याविलास, परमार्थाचा गोवा पुण्याविलास, वेदार्थाचा गोवा पुण्याविलास, वेदार्थाचा गोवा वेदार्थाचा गोवा कन्याभिलाषा, वेदे नाही ऐसे वेदे नाही ऐसे सांगितले. वेदात काही असं सांगितलं नाही की आपल्या कन्येला हाताने धरावं आणि काम वासनेचा भाव प्रगट व्हावा. तो झाला रावणाच्या ठिकाणी, म्हणून आता त्याच्यात परत आणखी कथेनं थोडासा बदल केलेला आहे. कारण भाऊ, ही जी कथा येते ही आपल्या भावार्थ रामायणामधली कथा नाही. हे शतकोटी एक आणि दोन 200 प्रकारचे रामायण सांगितले. त्याच्यामध्ये हे जे रामायण आहे ना, एक विचित्र रामायण आहे, एक अद्भुत रामायण आहे, एक भावार्थ रामायण आहे, दुसरं वाल्मिकी रामायण आहे, तिसरं स्कंद रामायण आहे, मुस्लिम भाषेतलं देखील आहे. असे अनेक प्रकारचे तमिळ भाषेत आहे, वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे रामायण आहेत. त्या रामायणामध्ये तो कथाभाग वेगवेगळा आलेला आहे. त्यावेळेस त्या कथामध्ये अद्भुत रामायणामध्ये ही कथा आलेली आहे आणि अध्यात्म रामायणामध्ये जे भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं त्याचा कथाभाग असा दिलेला आहे. मला सांगा, आपली बायको उद्या कोणीतरी चोरून नेणार आहे असं जर आपल्याला कळालं तर आपण दार लावून झोपे जाऊ का? माणूस पोलीस यंत्रणेला सक्त सूचना देईल, सतर्क राहायला सांगेल. हे प्रभू रामाला माहित होतं. प्रभू रामाने काय करायचं, अगोदर रामायण वाचायचं आणि मूळ वाल्मिकी ऋषींचं जे मूळ रामायण आहे, मूळ रामायणामध्ये असा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख वेगवेगळा केला गेलेला नाही. कसा की दगडावरती राम लिहिलं, तो दगड पाण्यात टाकला, तो दगड तरला गेला, मग त्याला दुसरा दगड टाकला, तो चिटकून बसला, सेतू बांधला गेला आणि सेतू तयार झाला. अजिबात वाल्मिकी रामायणामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. त्या रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे, त्या काळात नर नील नावाचे मोठमोठे वानर असे होते, पर्वत वगैरे मोडून उपटून आणायचे आणि त्या समुद्रामध्ये टाकायचे. नवे दुसरा एका शास्त्रकाराने असं सांगितलेलं आहे की जलचर प्राणी प्रभू रामाला पाहिला आल्याने तटस्थ स्वरूपामध्ये राहिले, त्याच्यावरून सेतू बांधला गेला. आता ज्या त्या कथा ज्या त्या वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या लेखकांच्या अनुमतान आहे, पण अध्यात्म रामायणामध्ये भगवान स्वतः सांगतात खरी सीता मी रावणाला दिलेलीच नाही. अगोदरच्या दिवशी प्रभू रामाने सीतेला सांगितलं, सीते आहे उद्या रावण येईल, तुला घेऊन जाईल, त्याच्या अगोदर तुला तुझी खरी जे सीता आहेस तू अग्निदिव्य केलं पाहिजे. त्यावेळी सीतेनं अग्निदिव्य केलं, म्हणजे अग्नीच्या स्वरूपामध्ये ती सीता गुप्त होऊन राहिली आणि मायावी नावाची जी सीता होती ती दुसऱ्या दिवशी येऊन रावणानं घेऊन गेली. विठाला कारण आहे. अध्यात्म रामायणामध्येच भगवान शंकर पार्वतीला सांगतात की रावणानं 2 घोडचुका केलेल्या होत्या. त्या घोडचुकीमुळे ब्रह्मदेवाने त्याला श्राप दिला होता की रावणा ऐक, इथून पुढे जर तू काम वासनेनं वेवळ होऊन
स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहून स्त्रीला जर स्पर्श केला तर तुझ्या मस्तकाचे 1000 तुकडे होतील, ही भीती रावणाला होती. म्हणून रावणाचे टाप झाले नाही काम वासनं सीता मातोश्रीला हात लावा. कारण सीता मातोश्री कुणाचा अवतार आहेत? लक्ष्मीचाच अवतार आहे. मग भगवंताला कळत नव्हतं का? देवाला सगळं कळत होतं, पण हे ऋषी मुनींनी लिहिलेलं आहे आणि ते खरं करून दाखवण्यासाठी भगवान म्हणले मला माहिती असूनही न कळाल्यासारखा या ठिकाणी अवतार घेऊन हे करावं लागतं. कशासाठी? कशासाठी करावं लागलं? बोलिले जे ऋषी सावे वरताया, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण दे. वैकुंठवासी आलो याचे कारण दे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण दे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण दे. प्रभू रामचंद्र पार्वती मातेला सांगतात मला सगळं कळतं, पण ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे आणि तसं मला करून दाखवायचं आहे. म्हणून बोलिले जे ऋषी साच भावी वरताया, तसंच ते साच म्हणजे जे खरं आहे ना ते करून दाखवण्यासाठी मला यावं लागलेलं किंवा संतांना यावं लागलं. तुकोबाराने म्हणून म्हटलेलं आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जी ऋषी साच भावे वरताया. मग महाराज तुम्ही एवढा आलात, प्रेम आणि आनंद घेऊन आमच्या या भजनाच्या आनंदामध्ये नाचा, असं महाराज अभंगाचे या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदी. महाराज त्या राम नामाच्या छंदामध्ये नाचण्यासाठी जे जे कला गुण लागतात, ज्या ज्या व्यवस्था लागतात त्या कुठल्या दुकानात मिळतात? कुणाकडे मिळतात का त्या? मिळतात महाराज. काय महाराज म्हणले? यारे नाचू प्रेमानंदे. मग नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. पण कुठे? संतांकडे गेल्यास. म्हणून संत सज्जनी मांडिले दुकान,
जो जया पाहिजे ते आहे रे. ज्याला जे पाहिजे ना ते आहे, काही कमी नाही तिथं. भक्ती आहे, मुक्ती आहे आणि फुकाट सटे फुकाट घेऊन जा, पण कोणी तयाकडे न पाहे रे. का तर नाचण्याच्या स्वरूपातला जो आनंद आहे तो त्रिभुवनामध्ये नाही. म्हणून आमची देवकी माता देखील कृष्णाला म्हणायला लागले, ए कृष्णा नाचून दाखव बरं जरा, कृष्णा नाच बरं जरा, ए कृष्णा नाच बरं. कृष्ण नाचायला लागला की कृष्ण नाचायला लागला. नाच रे तो कृष्ण मला पाहू दे नाही, 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 पाहू दे नाही मला पाहू दे नाही, पाहू दे नाही मला पाहू दे नाही, पाहू दे नाही मला पाहू दे नाही. देवाला म्हणायला लागली, देवा नाचून दाखवा. काला परवा दिवशी आपण आता नाचायचं आहे, आजच नाचून घेऊ. पुढलं कुणं बघितलं, काल पाऊस आला आणि कीर्तनच बंद झालं, पुढलं कुणं बघितलं. त्याच्यामुळं फ्युचर इज डिपेंडंट अपॉन वेदर. आमच्यामुळं तसं नाही. म्हणून जो आनंद त्या क्षणाला घ्या. असेच नामदेवराय देखील कीर्तन करायला लागले. जो कीर्तन करी पुरे देवना देव नाचायला लागले आणि देव नाचता नाचता स्वतःचा पितांबर गळाला हेही विसरून गेले. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. पितांबर गळाला. एवढा देव देहभान विसरून जातो कुणाच्या पुढं? प्रेमाच्या, आनंदाच्या आणि नाचण्याच्या पुढं. म्हणून नाथ महाराजांना म्हणावं लागेल, डोंगरे महाराजांनी काय गोड गायन केलं. तंतु तंदुरुना. आम्ही दोघे क्लासमेट. मला कीर्तन जमलं पण गायनाचं जमलं नाही, त्यांना कीर्तन जमलं नाही पण गायनाचं जमलं. प्रत्येकाला देवानं विषय वेगवेगळे दिलेले आहेत. तुम्ही याच्यात प्रावीण्य मिळवा, तुम्ही त्याच्यात, सगळ्याला सगळे गुण असतील असं नाही. सांगण्याचं तात्पर्य, मना जयराम श्रीराम हे जे भगवंताचं नाम आहे ना, याच नामाचा उपदेश
नारद महर्षींनी वाल्मिकींना केला, वाल्या कोळ्याला त्यावेळेस केला. त्यावेळेस वाल्या कोळी काय म्हणला, अरे मोठमोठे येणारे जे लोक आहेत याचं मला माहित आहे, यांच्याजवळ द्रव्य असतं, मी त्यांना मारतो, द्रव्य घेतो, दिलं तर चांगलं, नाही दिलं तर मी त्यांना इथंच मारून टाकतो. हे बघ 7 रांजण बाजूला भरलेले आहेत, तुझ्याजवळ काय आहे ते मला पटकन दे. नारद महर्षी म्हणायला लागले, माझ्याजवळ तुला देण्यासारखं काही नाही. अरे तुम्ही मला घाबरत नाही, माझ्या समोर जर लोक आले तर चळचळा कापतात, घामाघूम होतात, आणि तुम्ही अजिबात घाबरत नाही. ते म्हणले, मला घाबरायचं काय काम आहे, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. बाबा मी त्या प्रभू रामचंद्रांचा दास आहे, आणि दासाला भय कसलं, मला भीती नाही मरणाची. पण तू हे कशासाठी करतो आहेस आणि कुणासाठी करतो आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, वा अरे मला माझा प्रपंच चालवण्यासाठी हा धंदा करावा लागतो. अरे मग तू ज्याच्यासाठी धंदा करतो आहेस ना, ते तुझ्या या धंद्यामध्ये सहभागी आहेत का? प्रश्नच नाही. म्हणला काय बोलता तुम्ही, ज्यांच्यासाठी मला कुटुंब व्यवस्था जगवायची आहे त्यांच्यासाठी मला हा धंदा केला पाहिजे. चांगली तुमच्याकडे युक्ती दिसती, म्हणला पळून जायची, हलायचं नाही, जाग्यावरती थांबायचं. आणि त्याच काळामध्ये नारद महर्षींसारख्या दिव्य संतांच्या हाताचा स्पर्श वाल्या कोळ्याला झाला. संतांच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे वाल्या कोळ्याचं जे पाप होतं ना, ते त्याच वेळेस बऱ्यापैकी जळून गेलेलं होतं. अर्धक्षण घडता संतांची संगती, देवे होय शांती महत्त्व. संत संग देई, संत संग देई, आणि कप्रवाई घालू नको. देवा मला द्यायचा जर संघ असेल तर संतांचा दे, संतांच्या संगती वाचून मला दुसरा संघ नको. म्हणून अर्ध्या क्षणाची संगत नारद महर्षींची झाली तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आणि त्यांनी जे लिहिलं आहे तसं रामाला वागावं लागतं. आपण जर तशा संतांची संगत खरंच केली तर आपल्या जीवनात तसं काय होणार. म्हणून ते आनंद प्राप्त होण्यासाठी, तो आनंद मिळण्यासाठी महाराज म्हणतात काय केलं पाहिजे. ऐसे नामाची आवडी, ऐसे नामाची आवडी, ऐसे नामाची आवडी, ऐसे नामाची आवडी. काळ
ऐशी नामाची आवडी कैशी एकदा हात वर करा सगळ्यांनी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी महाराज म्हणायला लागले ऐशी नामाची आवडी काळ गेला देशोधडी. काळ जवळच येऊ शकत नाही आणि तो काळ देशोधडीला लागावं याची चिंता मंदोदरीला लागली होती. म्हणून मंदोदरी एकदा रावणाला म्हणाली, रावणा पतिराज मी तुम्हाला मनातलं एक बोलू का? ते म्हणले बोल, काय इच्छा? अहो मला एक विचारायचं, माझ्यासारखी सुंदर मंदोदरी म्हणजे रत्नासारखी सुंदर धर्मपत्नी तुम्हाला असताना सीतेसारख्या एका साध्या स्त्रीचा मोह तुम्हाला कसा काय जडला? त्यावेळेस रावण गोड उत्तर देतो बरं का, लक्ष ठेवून ऐका. रावण म्हणतो, ऐक सीते, माझ्या राज्यातल्या काम करणाऱ्या दास्या देखील सीतेपेक्षा सुंदर आहेत. त्या सीतेच्या ठिकाणी माझा मोह कसा उत्पन्न होतो? माझ्या राज्यात काम करणाऱ्या दास्या सीतेपेक्षा सुंदर आहेत, मग सीतेला काय घेऊन बसले? एवढं कळतं तुम्हाला? माझं एक ऐकता का? त्यांनी सांगितलं, बोला ना, काय आहे? उद्या रणांगणामध्ये युद्ध चालू होईल. त्या युद्धाच्या वेळेस मनापासनं फक्त त्या प्रभू रामाकडे तुम्ही एकदा प्रेमाच्या नजरेने पहा. बरं का, इथं रावण कसा आहे आपल्याला आतापर्यंत रावणाचे वाईटच लक्षण ऐकण्यात आलेली आहे, बरोबर आहे का? पण ज्ञानोबरायांनी मात्र रावणाला रावण म्हटलेलं नाही. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीमध्ये प्रताप लंकेश्वराचे शिसाळे सुविळू पर्वताची वरी. प्रताप लंकेश्वराचे शिसाळे उदय हस्त दिदली भूता. ज्ञानोबरायांनी लंकेश्वर प्रतापी आहे असा शब्द वापरलेला आहे. रावण कोण आहे? प्रतापी लंकेश्वर. का तर 9 ग्रह पायाखाली तुडवत होता. कोण? रावण. आणि त्रैलोक्यावरती त्याची सत्ता होती. एकदा भगवान शंकराची पूजा करत असताना त्याचा नित्यनेम होता बापू, 1000 कमळ भगवान शंकराच्या पिंडीवरती व्हायचे. एका दिवशी दादा 1 कमळ कमी पडले. किती कमळ? 1 कमळ. रावणानं इकडे बघितलं, आजूबाजूला कोणी उभं नव्हतं. भगवान शंकराची पूजा अपूर्ण राहते हे लक्षात आलं तर आपलं शिरकमळ देहाच्या वेगळं केलं आणि ते शिरकमळ भगवान शंकरजींना वाहिलं. रावण सामान्य आहे का? म्हणून ज्ञानोबरायाला प्रताप लंकेश्वराची शिसाळी म्हणावं लागलं. आणि एका धनुष्याच्या बाणामध्ये रामाच्या रावण काही मरणारा नव्हता का? मारुतीराय म्हणले, माझ्या पुढे तर गेलाच नसता. दादाने सकाळी रेल्वेमध्ये आमची कथेचा विषय झाला. आपले जे भगवान मारुतीराय आहेत ते कुणाचा अवतार आहेत? महादेवाचा. ज्ञानोबरांनी सांगितलं ना, ध्वजस्तंभावरती वानरू तो मूर्तिमंत शंकरू जैसा सारथी शार्दंग धरू अर्जुनेशी. ध्वजस्तंभावरती मूर्तिमंत वानर आहे. पण दादानी सकाळी सांगितलं की पार्वतीला कैलासाला करमेना म्हणत. त्यावेळेस देवा मला पण सोबत घेऊन चला. त्यांनी सांगितलं, नाही तुला येता येणार नाही, मला ब्रह्मचारी राहायचं.
अगं होय ब्रह्मचर्याचे, पण माझा कुठेतरी स्वीकार करा ना. अगं मला वनामध्ये फिरावं लागणार आहे, रानांमध्ये फिरावं लागणार आहे, खायला काही मिळेल का नाही याची शाश्वती नाही, तुला कुठं घेऊन नाही, मला घेऊन चला. त्यावेळेस तुला शेपटीच्या रूपामध्ये मारुतीराणी स्वीकारलं. असा एक कथाभाग सांगितला. आता कुठल्या रामायणात आहे आपण कथा वाचून बघू. अध्यात्मात आहे का विचित्र रामायणात आहे का कुठल्या आहे ते विठाला. रावण रणांगणावरती गेला. मंदोदरीचं वाक्य लक्षात आहे. तुंबळ असा असणारं मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाची रेलचेल चालू झाली आणि त्यावेळेस रावण रामाकडे पाहायच्या तयारीत होता. बघा बरं का, लक्ष देऊन. रावणानं रामाला पाहिलं होतं ते फक्त विरोधकाच्या भूमिकेतून, पण आज मंदोदरीने अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाजर फोडला आणि सांगितलं, एकदा प्रेमाच्या नजरेने प्रभू रामाकडे पहा. आणि रावणाने रामाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर रावण स्वतःलाच विसरून गेला. पाहिली या वेदनावी मला वाटतंय 12 वाजले तरी काय अजून काम दिसत ना. अजून इकडे कोणाला मामासरी चोबळ करायला सोडून वाटत माझी अवस्था झाली. काय करावं. महाराजांनी काय सांगितलं, पाहिली या वेद लावी मना पैसे हो पैसे जीवी जडोनी, पाहिली या वेद लावी किंवा पाहता श्रीमुख सुखावली सुख, डोळ्याची भूक नवजी माझ्या. अहो देवाला पाहिला आणि रावण स्वतःला विसरून गेला. रावणाची नजर दुसरीकडे फिरली तर त्याला तिथेही राम दिसायला लागला. सर्व सैन्य राममय दिसायला लागलं आणि रावणाच्या रथावर जो बसलेला सारथी आहे ना त्याला रावण म्हणतो, ओ रामा, माझ्या रथावरती काय करताय, तुम्ही तर बाजूच्या रथामध्ये उभे पाहिजे. त्यावेळेस सारथ्याला वाटलं नक्की मालकाचं डोकं बिघडलेलं दिसतंय. पळत पळत त्याने रथ तो रणांगणाच्या बाहेर काढला आणि मालकाला कुठं घेऊन गेला, लंकेच्या दिशेने. लंकेच्या दिशेने गेला की लंकेच्या द्वारावर स्वागत करण्यासाठी द्वारपाळ होते, हात जोडले. रावण त्यांना हात जोडून पाया पडा, रामा तुम्ही इथं काय करताय. द्वारपाळ म्हणजे खरं दिसत नाही, पटकन मध्ये न्या. मध्ये नेलं गेलं रावणाला. मंदोदरी समोरून आले तर मंदोदरीला म्हणतो, रामा तुम्ही इथं काय करता. मंदोदरीनं ओळखलं, खरं मग पाहिल्याला दिसतंय, आता काही उपयोग दिसत नाही का. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, जिथं जिथं तुम्ही पाहाल तिथं तिथं मी आहे. किंवा जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. अर्जुनाला भगवान ज्ञानोबा सांगायला,
जिथं जिथं पाहशील तिथं तिथं मला पहा. सोपं करून सांगतो म्हणले आणखी, जिथं जिथं दृष्टी जाईल तिथं तिथं राममय रूप दिसायला लागलं रावणाला. आणि मग त्यावेळेस मंदोदरीला म्हणायला लागतो, रामच तुम्ही पण आहात. त्यावेळेस मंदोदरीला कळालं की चराचरामध्ये राम आहे. मग विभूती योगामध्ये भगवान स्वतःची विभूती अर्जुनाला सांगत असताना सांगतात, जसा वारा आहे त्या वाऱ्यामध्ये जसा मी आहे, तो वारा उगाच नाही, तो वारा माझ्या अंकित आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळिता. म्हणून जी जी स्थिती आहे पृथ्वीवरची तेवढी माझ्या आज्ञेनं चालते. मग इथं जे जी व्यवस्था आहे त्या शस्त्रधरामध्ये प्रभू श्रीराम जो आहे का नाही तो मी आहे सांग. वहिलिया गतिमंता आत पवन तुम्ही पंडू सुता, शस्त्रधरा समजता श्रीराम तुम्ही. विठाला महाराज सांगतायत, वहिलिया गती म्हणताय, विश्वाला गती देण्याचं काम जो वारा करतो ना तो मी आहे. आणि शस्त्रधरांमध्ये जो बाण घेऊन उभा आहे ना तो धनुष्य बाण घेऊन उभा असलेला श्रीराम मी आहे. बरं त्याच्या पुढे जाऊन बोलू. माणसं म्हणतात रामच नाही, मग ते प्रेत समजायचं. ज्ञानोबा सांगतात, जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा कामो, की भ्रांतीशी पैल भरू विषयावरी. विठ्ठला ऐशी नामाची आवडी आणि काळगीला देशू धडी. मामाश्री दोन्ही कीर्तनाचं पिटलंय. करतोय इक्वल.